दिनांक 1 रोजी कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकून सुमारे 7 लाख रुपये किमतीचे आंबा व केळी पिकाला वापरले जाणारे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर पॅक्लोब्युट्रेझॉल याचा बिगर नोंदणीकृत कीटकनाशक साठा जप्त केला आहे। संशयित किशोर एकनाथ ठाकूर हे विनापरवाना कीटकनाशकांची विक्री करत असल्याबाबतची माहिती डॉक्टर जगन भाऊराव सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांना मिळाली होती। डॉक्टर सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांनी स्वतः बनावट ग्राहक बनून संशयितास 100 लिटर पॅक्लोब्युट्रेझॉल या बिगर नोंदणीकृत कीटकनाशकांची मागणी केली असता त्याने पवित्रम हॉटेल नांदूर नाका ते जत्रा हॉटेल बायपास रस्त्यावर वाहन क्रमांक MH15 HU 3511 मधून डिलिव्हरी देत असताना आडगाव पोलीस स्टेशन पोलिसांच्या मदतीने कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून सदरचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई सुनील बोरकर संचालक महाराष्ट्र राज्य, प्रवीण देशमुख मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी महाराष्ट्र राज्य, सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग, अभिमन्यू काशीद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा भरारी पथकातील सदस्य संजय शेवाळे कृषी विकास अधिकारी, राहुल अहिरे कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल DR पाटील व गोसावी यांच्या पथकाने केली आहे। डॉक्टर जगन भाऊराव सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांनी कीटकनाशक कायदा 1968 व कीटकनाशक नियम 1971 तसेच पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अन्वये संशयित किशोर ठाकूर यांच्या विरोधात आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलाय। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकम हे करत आहेत। नाशिक विभागातील शेतकरी बांधवांनी परवानाधार विक्रेत्याकडूनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी तसेच विनापरवाना कृषी निविष्ठा विकणाऱ्या इसमांची नावे जिल्हा भरारी पथकाच्या सदस्यांना द्यावी असे आवाहन सुभाष काटकर विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग यांनी केले आहे।